हॅलो, सगळ्यांचा असा फेवरेट समोसा बनवलेला आहे. तर समोसा बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपण बघूया वरचं आवरण कसं बनवायचं आहे ते. तर 2 वाटी मी मैदा घेतलेला आहे, थोडा ओवा घातलाय त्यात चवीनुसार, आपल्या टेस्टनुसार, आणि थोडं मीठ आणि थोडं तेल घालते आहे. 5 ते 6 चमचे कच्चं तेल घालायचं आहे आपल्याला मैद्यामध्ये. तापवलेलं किंवा गरम करून मोहन म्हणून असं तेल घालायचं नाही आपल्याला. आणि तेल एवढंच घालायचं आहे की मळल्यानंतर त्याचे छान गोळे बनले पाहिजे, होल्ड झाला पाहिजे गोळा, एवढं तेल आपल्याला घालायचं. खूप जास्त प्रमाणात पण नाही घालायचंय. आता आपण हळूहळू करून त्यात पाणी घालूया थोडं थोडं करून. आणि आपल्याला एक घट्ट डो बनवायचा आहे, खूप घट्ट पण नाही आणि खूप सॉफ्ट पण नाही, मीडियम आपल्याला घट्ट बनवायचा आहे. छानपैकी आपण मळून घेऊया. आणि समोसा बनवताना एकच काळजी घ्यायची आपल्याला की आपला डो व्यवस्थित बनायला हवा. तसंच आपल्याला इतकाच प्रमाणात घट्ट डो बनवायचा आहे. आणि आपण थोडं 10 ते 15 मिनिटं आपण त्याला बाजूला ठेवूया आराम करायला मैद्याच्या मिश्रणाला. आणि आपण इकडे तयार करूया समोसाचं सारण. तर सारण बनवायसाठी बटाटे घेतले आहे मी 4. तुम्हाला विचार पडला असेल की 4 बटाट्यांमध्ये असे किती फारसे समोसे बनतील. 3 लोकांसाठीच बनवायचे, त्याच्यामुळे जास्त नाही घेतले. 6 ते 7 समोसे आरामात बनून जातात 4 बटाट्यांमध्ये. आणि साईज पण मी मीडियम ठेवली आहे त्याची, खूप जास्त साईज नाहीये, मोठी किंवा छोटी, एकदम मिनी समोसा पण नाहीये, मीडियम साईजचा आहे. तर पहिले मी कढईत घेतलं आहे थोडं तेल, त्यात थोडं जिरं घातलेलं आहे आणि थोडं 2 चमचे मी लसूण आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे. एक छान फ्लेवर येतो समोसाला त्याचा. थोडी सोप आणि थोडं क्रश करून धणे टाकलेले अख्खे. आणि थोडे मसाले घालते आहे, थोडं धणे जिरे पूड अर्धा चमचा, थोडी हळद आणि थोडं लाल मिरची पावडर, असे करून थोडे मी मसाले घातलेले आहे. नाही घातले तरी चालेल, किंवा तुम्हाला हवे असेल थोडे जास्त तुम्ही ते पण ऍड करू शकता. पण एक काही काही गोष्टींमध्ये थोडे कमी घातलेले मसाले छान लागतात. खूप जास्त मसाले घातले तर ते ओव्हर पॉवर होतात. त्याचा जो चव आहे त्या पदार्थाची, ती जी टेस्ट आहे ती नाहीशी होऊन जाते. त्याच्यामुळे कमी मसाल्यांमध्ये कधी कधी छान पदार्थ बनतो. थोडं मी मीठ घातलेलं आहे, थोडं काळं मीठ, आणखीन थोडं आमचूर पावडर, थोडी कोथिंबीर घालून घेऊया. आणि आपला जो मसाला आहे बटाट्याचा, यात मी थोडे नंतर वाटाणे पण घातले होते. आणि आता आपण मसाला थंड करायला ठेवून देऊया आणि नंतर तयार करू. आणि एका कढईमध्ये मी तिकडे लोखंडाची कढई घेतली आहे. छान समोसे लोखंडाच्या कढईत छान बनतात. तळण अगदी लोखंडाच्या कढईत केलं तर अगदी अप्रतिम समोसे बनतील आपले. तर आता आपण आपला जो मसाला आहे तो थंड करायला ठेवून देऊया. आणि आपण इकडे कणिक बघितली आपली छान झाली आहे तर सेट. आणि आपण त्याचे गोळ्याचे काप करून घेतलेले, आपल्याला हवं तशा मोठे छोटे आपल्याला हवे तसे आपण समोसे बनवू शकतो. मी मीडियम साईजचा गोळा घेते आणि मीडियम बनवायचे आहे मला. तर खूप मोठी पारी नाही लाटली तरी चालेल, एक मीडियम तुम्ही बघू शकता मी लाटते, तेवढीच लाटली तरी चालेल. तर आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये किंवा ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे समोसे मिळतात. कुठे सांबार समोसा मिळतो, तर कुठे कढी समोसा, कुठे छोले समोसा, कुठे दही समोसा, किंवा समोसा चाट, आणि बऱ्याच प्रकारची व्हेरायटी प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे काही ना काही राज्यांमध्ये मिळतच. तर मी आज बनवलेलं सांबार समोसा, हे कॉम्बिनेशन तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल. तर काही काही ठिकाणी मिळतो सांबार समोसा. तर तुम्ही बघू शकता मी पारी लाटली आहे, 2 काप केलेले आहे त्याचे. आणि आपण एक छान कोन बनवून घेतलेला आहे आणि त्याचे कडा छान दाबून घेतलेले आहे कोनचे. आणि कडा सुटायला नको, छान प्रकारे घट्ट दाबून घ्यायचे. आणि समोस्यामध्ये आपण सारण घालतो आहे बटाट्याचं, थोडं दाबून घ्यायचं सारण, खूप पण नाही दाबायचं जेणेकरून समोसा फुटेल इतकं, हलक्या हलक्या दाताने दाबायचं. आणि तुम्ही बघू शकता की मी समोसा कसा फोल्ड करते. तर ही खूप सोपी पद्धत आहे समोसा फोल्ड करण्याची, काहीही त्यात रॉकेट सायन्स नाहीये किंवा खूप ट्रिकी पण नाहीये की आपल्याला फोल्ड करता येणार नाही. तर सो आपण आता समोसा छान अंगठ्याने दाबून घेऊया, जेणेकरून आपल्या कडा बिलकुल सुटणार नाही. छान आपल्या फोल्ड जे आहे आपल्याला ते छान घट्ट बंद करायचे आहे. आणि तुम्ही बघू शकता आतमधूनही पाणी लावून घ्या, जर आपल्याला असं थोडंसं वाटत असेल की नाही सुटू शकतो आपला समोसा तेलात टाकल्यावर, तर छान अशा आपल्या कडा ते पाण्याने घट्ट
हे करून घ्या आणि थोडं थोडं करून आपण त्यात सारण भरून घेऊया. खूप जास्त सारण भरलं तर समोसा सुटण्याचे चान्सेस खूप असतात. तर हळूहळू आपण सारांनी थोडं कमी करायचं, जास्त नाही भरायचं. आता तुम्ही बघू शकता पुन्हा एक मी समोसा तुम्हाला दाखवला की फोल्ड कशी केलेली आहे. तर असे करून आपण सगळे एक एक समोसे तयार करून घेऊया. नाही म्हणता म्हणता जवळपास माझे समोसे या साईजचे 10 समोसे किंवा 9 ते 10 समोसे बनलेले आहेत. तर आपण आता तुम्ही बघू शकता माझं तेल खूप जास्त प्रमाणात तापलेलं नाहीये. याच प्रकारे आपल्याला याच टेम्परेचरचं आपल्याला तेल हवं आहे. सो आपण आता हळूहळू करून तुम्ही बघू शकता हलके हलकेसे त्याला बुडबुडे येतात आहे तेलाला. जसे जसे आपले समोसे आतमधून शिजतील ते बुडबुडे कमी होत जातील. तर तुम्ही हे हलकेसे आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण छान तळून घेऊया याला. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल किंवा पदार्थ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा व्हिडिओला. आता तुम्ही बघू शकता की आपले छान समोसे गोल्डन ब्राऊन झालेले आहे. आणि समोसे प्लीज तळताना 1-2 नका तळू, कमीत कमी 4 ते 5 समोसे नक्की तळा, तरच ते समोसे छान क्रिस्पी आणि छान बनतील. एक समोसा तो जर तुम्ही तळायला गेला तर तो नरम पडेल, नाही बनणार छान. तर आपले समोसे छान तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता मी तोडून दाखवते, छान क्रिस्पी झालेला आहे. आणि हेच कॉम्बिनेशन तुम्ही नक्की ट्राय करून बघा, सांबार आणि समोसा. मी साईडला थोडी शेजवान चटणी पण ठेवलेली आहे, नक्की ट्राय करून बघा.